4 वार्डांचा एक प्रभाग आहे. शक्तिशाली माणसं लागतील. एखादा जरी वीक असला तरी त्या 3 सीटा या धोक्यात येते. धरून 4 त्यांना सर्वे करावा लागेल. चांगली माणसं काढावी लागतील. लोकांना आवडणारी माणसं काढावी लागतील. आता माझ्या जवळच आहे म्हणून असं रेटारेटी करून चालणार नाही. आणि समजा काही ठिकाणी जमलंच नाही तर आम्ही मैत्री पण लढत करू. मुख्यमंत्री महोदयांनी परवा सांगितलेलं आहे. आणि तिन्ही पक्षावर आम्ही म्हणजे एकमेकावर टीका करायची नाही. आणि निवडणुकीनंतर एकत्र यायचं. महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवायचा. शहरात तुमची लढत स्वतःबरोबर मैत्री तुम्ही असणार नाही. ठीक आहे सर, सरळ डायरेक्ट. कारण 10 वर्ष तुम्ही एकत्र होता. 15 वर्ष एकत्र होता. मी आणि विनय कोणी अशी 20 वर्ष आम्ही सत्तेत आहोत. आता डायरेक्ट फाईट वैचारिक लढाई ना. या निवडणुकीत तसलंही कॉम्प्रोमाइज नाही. हातचं न लागता माझ्या स्वभावाप्रमाणे. बाबड्या स्वभाव. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.